वर्षाची जर मुलं शिकले नाही तर. म्हणजे मला मुलांचं मतदान हवं आहे, पण मी सांगते तुम्हाला या निर्णयामुळे बदल काय होणार आहे ताई. मला इथं बसलेल्या आपल्या या 13 आणि आपल्या 12 वाड्यांमधल्या सगळ्या मुलींना नोकऱ्या लागतील का मला माहीत नाही ताई, पण 21व्या वर्षी बोहल्यावर चढताना लग्न करताना ती मुलगी ग्रॅज्युएट असणार आहे, तिच्याजवळ तिची डिग्री असणार आहे ताई. तिची आई तिच्याबरोबर सासरी जाणार नाही, पण तिची डिग्री तिच्या उशाशी असणार आहे. आणि तिच्या संसारावर काहीही संकट आलं, म्हणजे मी कोणी नवरा वारणं वगैरे तसं बोलत नाही, काही संकट आलं, पैशाचं आलं, काही निदान ते तिच्या मुलांना कोणत्या शाळेत घाल. मान आणि सन्मान विधानसभेमध्ये गरजला पाहिजे. तुम्ही काळजी एवढीच घ्या, आपले कारभारी जर एखादं काहीतरी वाईट विचार करत असेल, काहीतरी राजकारणी असेल, त्यांना सुद्धा समजून सांगा की बाबा या परिसरातील कर्तव्यदक्ष आमदार फक्त दादाच आहेत, त्यासाठी तुमची साथ महत्वाची आहे. या ठिकाणी आपल्या तेरची ही अत्यंत जोडी धाराशिवच्या आशेचा तिरा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उद्याचं वैभवशाली आगमन जे आपले सगळ्यांची तेरवासियांची आण आहे, शान आहे, पान आहे, ते आदरणीय दादा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती अर्चनाताई यांच्या शुभहस्ते या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बंधू भेट म्हणून तुम्हा सर्व महिलांना जी साडी वाटप या ठिकाणी त्यांच्या वतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून करणार आहेत. पैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी 4-5 महिला या ठिकाणी समोरच्या बोलावलेल्या आहेत, त्यांना या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये होईल. उर्वरित सर्वच महिलांना या ठिकाणी साडी वाटप होणार आहे, ते अत्यंत नियोजनबद्ध होणार आहे. फक्त कोणीही गडबड करू नका, जागा कोणीही सोडू नका, सगळेजण जागेवरच बसा आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं सूचना मिळेल त्या पद्धतीनं पुढची कार्यवाही होईल. काय सांगाल दादा, आता भूमिपुत्र आहात तुम्ही, गावात आलात, लाडक्या बहिणी तुम्हाला आता जाताना सुद्धा अडवले, अजून पुढे अडवले. आज वेगळा आनंद आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी झाली आहे आणि स्वाभाविकच आहे की माता भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळतंय. आलेले पैसे कसे वापरायचे हे त्यांना ठरवता येऊ शकतंय आणि स्वाभाविकच आहे की त्याच्यामुळे एक वेगळा उत्साह महिलांमध्ये आहे. उद्या घटस्थापना आहे आणि नवरात्रीचा उत्सव आपण साजरा करत असताना या माता भगिनींना देखील एक वेगळा उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. आणि तेरमध्ये कार्यक्रम म्हटलं की वेगळंच महत्व असतं, वेगळं प्रेम असतं, वेगळी आपुलकी असते आणि ती पदोपदी मला जाणवतीये. भूमिपुत्र आहात, काय सांगाल, काय संदेश कराल तुम्ही लाडक्या बहिणींना? मी सांगितल्याप्रमाणे तेर म्हटलं की मग आपलं गाव म्हटलं की आपली लोक, एक वेगळी आपुलकी असते, वेगळं प्रेम असतं आणि ते चेहऱ्यावरती सगळ्यांच्या दिसतंय. मी त्यांना एवढंच सांगितलं की आपल्या तगरचं जे महत्व प्राचीन काळात होतं ते आपण आणण्याचा आता प्रयत्न करतोय, नियोजनबद्ध प्रयत्न करतोय, निधी उपलब्ध करून घेतोय आणि कायापालट करतोय. पुढच्या काही वर्षांमध्ये तेरचा चेहरा मोहरा बदललेला असेल. तेर ते तुळजापूरचा रस्ता असेल किंवा मग गावामध्ये जवळजवळ 70-75 कोटी रुपये जे वेगवेगळ्या योजनांसाठी उपलब्ध करून दिलेत. काकांचं मंदिर जे आहे तिथला विकास आणि इथले जे प्राचीन वास्तू होत्या, अगदी त्रिविक्रम मंदिराचं मी तर त्यांना आवर्जून सांगितलं की त्रिविक्रम मंदिराचं काम आता चालू आहे, आवर्जून आपण बघा आणि कशा प्रकारचा बदल होतोय, कायापालट जो होतोय तो आपण अनुभवा आणि इथे अर्थकारणाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता गरीबातल्या गरीब कुटुंबापर्यंत आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समजून जसं लाडकी बहीण योजनेचा आपण लाभ घेतला, सरकार जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आपल्याला मदत करायला तयार आहे, स्वतःच्या पायावरती उभं करायला तयार आहे. तर आपण याचा लाभ घ्यावा हे देखील त्यांना मी आवर्जून सांगितलं.
आणि आज तेरमध्ये आपण हे देखील जाहीर केलं की उद्यापासून खास महिलांसाठी एक कॉल सेंटर आपण सुरू करतोय. तेरणा म्हणजे काय मातृशक्ती किंवा स्त्री शक्ती केंद्र, म्हणजे माता भगिनींना फोन करता येईल, माता भगिनीच महिलाच फोन उचलतील आणि त्यांची अडचण त्यांना सांगता येईल आणि ती सोडवण्याचा मग आमची पूर्ण टीम प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. धन्यवाद. तेर आणि आजूबाजूच्या वाड्या 12 वाड्यांमधल्या एकत्रित मिळून आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सत्कार समारंभ सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पगार पडले त्याच्याबद्दल त्यांच्या अभिनंदनासाठी आणि आता भाऊबीज आणि रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर या बहिणींना मोठी भेट महायुती सरकारने दिली आहे म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी होऊन आपण त्यांना भाऊबीजेची भेट तेरमध्ये आपण साडी सगळ्या बहिणींना राणादादांच्या हस्ते दिली. हा कार्यक्रम होता आणि खूप मोठी गर्दी देऊन महिलांनी आनंदित होऊन याच्यात सहभाग घेतला. नवरात्र महोत्सव सुरू होते आता उद्यापासून आता घटस्थापना आहे. या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा हा जिल्हा आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमध्ये तुळजापूर विधानसभा 1 नंबरला आहेत. म्हणजे फॉर्म भरून घेण्यात आणि खात्यावर पैसे पडण्यामध्ये आपण 1 नंबरला हा विधानसभा क्षेत्र आहे आई तुळजाभवानीचं. त्याच्यामुळे मला निश्चितच या विधानसभा क्षेत्राची एक प्रतिनिधी एक घटक म्हणून मला आनंद होतो. काय संदेश करायला आपण? सगळ्या बहिणींना मला हेच सांगायचं आहे की महायुती सरकारने आत्तापर्यंत आपण खूप काबड कष्ट घरात करत होतो, आपल्या संसारात करत होतो. 1,500 रुपये छोटी अमाऊंट विरोधक जरी म्हणत असेल तरी 18,000 वर्षाला काय स्मॉल अमाऊंट नाही आहे. हा देऊन महायुतीच्या सरकारने महिलांचा सन्मान केलेला आहे, सत्कार केला आणि जर हा पगार आपल्याला चालू ठेवायचा असेल तर आपल्याला परत महायुतीचंच सरकार आणावं लागेल. कारण आत्ता 47,000 कोटी रुपये मोदीसाहेब पंतप्रधान देशाचे असल्यामुळे आणि वरती केंद्रात भाजप सरकार, राज्यात पण भाजप महायुतीचे घटक असल्यामुळे केंद्राकडनं मदत झाल्यामुळे ही योजना अविरतपणे राहणार आहे. विरोधक आत्ताच म्हणतात की पैसे नाही आहे या योजनेसाठी, त्यामुळे जर दुसऱ्या सरकारला निवडून दिलं तर ही योजना बंद पडणार आहे. जशी कर्नाटक तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार ही योजना चालू ठेवू शकली नाही, पण राजस्थानमध्येही मध्य प्रदेशमध्ये ही योजना अविरतपणे चालू आहे. कारण तिथं पण भाजपचं सरकार आहे, वर केंद्रात भाजपचं मोदी साहेबांचं 5 वर्ष पुढचं सरकार आहे. म्हणून राज्यात पण महायुतीचं भाजपचं सरकार आणूयात. या तुळजापूर विधानसभेमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या कमळ या चिन्हाला मतदान करून आपण त्यांना भरभरून मताने विजयी करावं. या बहिणींनी आणि मी आज तेरमध्ये म्हणते, तेर राणादादा इथले मुलगा आहे, तिथं आज माझ्या सगळ्या नंदा सासवा आलेल्या होत्या. त्या सगळ्यांना हात जोडून विनंती, राणादादांच्या पाठीशी भक्कमपणे सगळ्या बहिणींनी उभं राहावं. आत्तापर्यंत असा समज होता की पुरुष सांगायचे महिलांना कुठं मतदान करावं. आता मला सगळ्या महिलांना विनंती आहे माझी की त्यांनी घरात त्यांचं तर करावंच, पण सगळ्या पुरुषांचं पण घरातलं मतदान करून घ्यावं.